मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश नसावा या प्रमुख मागणीसाठी विविध ओबीसी संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र ओबीसी आरक्षणही राहिले पाहिजे। मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश केला तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। आरक्षण बचाव यासाठी ओबीसी समाज व विविध संघटनांच्या वतीने महापालिकेपासून ते सारसबागेपर्यंत मोर्चा काढण्यात आला। यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार दीप्ती चौधरी, माजी आमदार कमल ढोले पाटील, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद वडगावकर, माजी उपमहापौर सुरेश नाशिककर, भारिपचे ना कांबळे, ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांची उपस्थिती होती। ओबीसी समाज संघटित होणे आवश्यक आहे। या समाजाकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते। ओबीसी वर्गाने आरक्षण वाढवण्याची मागणी करणे आवश्यक आहे। ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश करणे अन्यायकारक आहे। ओबीसी वर्गाने आता गप्प बसून चालणार नाही। ही आरक्षणाची लढाई शेवटपर्यंत नेणे आवश्यक आहे। त्यासाठी अडचणी आल्यास त्यातून मार्ग काढू असे मुद्दे यावेळी मांडण्यात आले। ओबीसी समाज अजूनही शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे। त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे। अशा स्थितीत त्यांच्या हक्काचे आरक्षण मागणे चुकीचे आहे। या संदर्भात यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन आरक्षणाची भूमिका मांडणार असल्याचे सतुवाच यावेळी करण्यात आले। मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणामध्ये समावेश झाल्यास ओबीसी तरुणांचे भावी आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे। लोकसंख्येच्या तुलनेत ओबीसींना आरक्षण कमी आहे। त्यातच मराठा समाजाच्या मागणीने ओबीसी वर्ग धोक्यात येणार आहे। आरक्षणाबाबत नेमलेल्या उद्योगमंत्री नारायण राणे यांची समिती बरखास्त करावी अशी मागणी मोर्चातील सहभागी नेत्यांनी केली।